ते मंदिर सुद्धा मीच बनवले, स्टेट सुद्धा मीच बनवले, ते सुद्धा मीच केलं. पाण्याची लाईट सुद्धा मीच दिली, इकडं गलीचं काम सुद्धा मीच केलं, लाईट सुद्धा मीच लावली, होता नवीन मंदिर सुद्धा मीच बनवलं. लक्षात आहे काय काय बनवलं सगळे. गणपती मंदिर बाजूचं मीच बनवलं, सगळी कामं मीच केली आहे. पण एक लक्षात ठेवा, आता चुकलात तर मुंबई गेली, आता चुकलात तर मुंबई मराठी माणसाच्या हातून गेली. आज मुंबई वाचवण्यासाठी, मुंबईमध्ये मराठी बाणा टिकवण्यासाठी, ही अभिमानाने सांगण्यासाठी की मुंबई कोणाची, मुंबई आमच्या साहेबांची, मुंबई आमच्या ठाकरेंची आणि मुंबई आमच्या मराठी माणसाची मुंबई आहे. आणि याच्यासाठी दोन ठाकरे 20 वर्षांनी एकत्र आलेले आहेत. का आले तर या मुंबईमध्ये आता काय राहिला नाही. जे काय होतं ते सगळं भारतीय जनता पार्टीने विकून टाकलं. काय काय विकलं? एअरपोर्ट विकलं, पोर्ट विकलं, ताराबी विकली, इलेक्ट्रिसिटी विकली, इन्फ्रास्ट्रक्चर विकलं. काय राहिले तुमच्याकडे? आणि भारतीय जनता पार्टीला सत्ता पाहिजे. का पाहिजे? आता काय मुंबईमध्ये उरलं सोडलं असेल ना, तसं एक राहिलंय, आरेचं गार्डन राहिलंय, एक महालक्ष्मी रेस्टोरंट राहिलंय, ते सुद्धा अडाणी अंबानीला विकायचं असेल म्हणून त्यांना मुंबईचा महापौर बसवायचा आहे, त्यांना म्हणून मुंबईची सत्ता आणायची आहे. परंतु आम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे? आम्हाला सत्ता पाहिजे की जे काय आता उरलंय ती मुंबईच्या ताब्यात राहण्यासाठी, मराठी माणसाच्या ताब्यात राहण्यासाठी आम्हाला सत्ता पाहिजे. आम्हाला मुंबई सत्ता का पाहिजे? तर आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. आम्हाला महालक्ष्मी रेस्टोरंटला फार कुठे सुंदर जागतिक गार्डन बनवायचंय. आम्हाला आरे वाचवायचे. 3,500 झाडं कापली आरे मध्ये. किती कापली? 3,500. आणि झकमर्द आले कुठे? कांजूर मागला आले शेड टाकायला. ही सगळी बर्बादी करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलंय. माझी आपल्याला विनंती आहे की या मुंबईमध्ये मराठी माणसाला नोकरी नाही, मराठी माणसाला घर घेऊ शकत नाही. मुंबईच्या पुढे गेलात तर एक एक घर 15 कोटी 20 कोटी कोण बांधतोय? तो लोढा बांधतोय, लोढा बांधतोय. आपल्याकडे काय? आपल्याकडे 50-60 लाखाचं घर पण आपण घेऊ शकत नाही. कारण जेवढी घरं बांधली 2,500 फूट 3,000 फूट जुन्या बिल्डिंग जेवढा विकत घेतो त्या ठिकाणी मोठे मोठे घरं बांधतात आणि त्या गुजराती मारवाड्याला दिली जातात आणि मुंबईतला मराठी माणूस बाहेर पडलाय. मला विनंती आहे, आता चुकलात तर मुंबई गेली. तुम्ही बघू नका कोण उमेदवार 3 वेळा नगरसेवक होतं, काय नाही केलं काम, बर्बादीच केली. 3 वेळा 3 पार्ट्या चेंज केल्या. कधी नारायण राणे, कधी एक जिथे दाम मिळेल तिथे विकले जाणार. आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, आम्ही मराठी माणूस आहोत. मराठी माणूस विकला जात नाही आणि विकला जाणार नाही. म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे की येणारा या 15 तारखेला चुकू नका. तुम्ही दाखवून द्या की मुंबई आमच्या बापाची आहे. या ठिकाणी गद्दारांना स्थान नाही. या ठिकाणी गद्दारांचे डिपॉझिट काढवायचे. आपण करणार की नाही करणार? ना 5 दिवस कोणी जराही विश्रांती न घेता तण आणि बाण सगळं लावून रात्रीचे अपरात्री पैसे येणार. मला खात्री आहे. त्यांच्याकडे सैन्यच नाही खाली. सैन्य कुठलं आहे? तर ते पैशांचं सैन्य आहे. ते पैसे वाटणार, विकत घेणार. पण विकले जाणार का तुम्ही? जाणार? विकले गेला तर मुंबई गेली. आणि म्हणून तुम्ही आजची इंटरव्ह्यू बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची. ती इंटरव्ह्यू ऐका, काय बोलले ते पहा. मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी दोघांचं विचार द्या. म्हणून विनंती एवढीच आहे, मी परत येणार, मी येणार, सगळ्यांना परत भेटणार. आणि याच ठिकाणी श्वेता पावसकरचा जल्लोष करण्यासाठी 16-17 तारखेला या ठिकाणी येणार. आपले 6च्या 6 जिंकले आहेत विक्रोळीमध्ये. एक मोठं मराठी माणसाचं वलय मुंबईत महाराष्ट्रात झालंय. मुंबईत आपली सत्ता येणार. म्हणतात ना मुंबईचा महापौर कोण? उत्तर भारतीय? अजिबात नाही. मुंबईचा महापौर मराठीत बसणार, ठाकरेंचाच बसणार आणि तुमच्या आमचाच बसणार. म्हणून आपल्याला विनंती आहे, चुकू नका, कुठे जाऊ नका.
15 तारखेला आपली निशाणी मशाल, ठाकरेंची निशाणी मशाल, मराठी माणसाची निशाणी मशाल. आणि म्हणून या मशालवर शिक्का मारून आमच्या शेता पावसकरला अत्यंत बहुमताने जिंकून द्या. माझी जबाबदारी, माझी गॅरंटी. काम करणार, ग्राउंड प्लस म्हणजे पैसे घेणार नाही. तिच्या समोर जर कोणी घेतले तर त्याचा फोन लावून टाका कसे घेतले म्हणून. हे सांगतो मी. माझ्या उमेदवाराची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि म्हणून तुम्ही 3 वर्ष सोचला असेल ना, ग्राउंड प्लस 2 कोणी यायचे ना माणसं येत होते की नाही. कार्यकर्त्याला पण सोडलं नाही, कार्यकर्त्याला सोडलं नाही. दत्तक वस्तीत सुद्धा पैसे घ्यायचे. अशी पायी पाहिजे की श्वेता पावसकर पाहिजे. हे तुम्ही ठरवा. आपण सगळ्यांनी मिळून श्वेता पावसकरांना मुंबई महानगरपालिकेत काढून मुंबईचा महापौर फक्त मराठीच करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.